Welcome everyone. Today we will going through the economics exam paper to understand its structure, questions, types, and important topics. This explanation will help you get familiar with the format, marking scheme, and the best way to approach a different sections. We will discuss key concept and how to manage time effectively, then strategies to answer question accurately. By the end of this session, you will have clear idea how to tackle the exam with confidence. And let's get start. पण हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवणार आहोत. सो दिस इज अ फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट एक असणार आहे, कारण 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आपण इथे डिस्कस करतोय, तर त्याच्यासाठी थोडा हा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर आपण तो छोटा इथे व्हिडिओ बनवणार आहोत. हा 2024चा क्वेश्चन पेपर आहे आणि यामध्ये आपण काही क्वेश्चन्स बघणार आहोत की जे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत मोस्टली. तर 80 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 3 आवर्स असणार आहेत फॉर पेपरसाठी आपल्याला. देन आहे इथे 80 मार्क्स आहे. आता इथे काही नोट्स दिलेले आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. ड्रॉ नीट टेबल डायग्राम whenever necessary. राईट इंडिकेट फुल मार्क्स म्हणजे दिस. देन ऑल क्वेश्चन्स ऑन न्यू पेजेस, म्हणजे राईट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स ऑन न्यू पेजेस. प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर सोडवायचा आहे. Then let's start to see the questions. Question number first आहे A. Choose the correct option. First आहे method adopt in macroeconomic analysis. इथे macroeconomic analysis विचारले. So answer is आहे slicing method. So option only C आहे. इथे slicing method. But another one important point is here in this question. See that this is a lumping method. And lumping method used in macroeconomics. So you should remember this point also की मायक्रोइकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये लंपिंग मेथड यूज केली जाते आणि इथे मायक्रोमध्ये स्लायसिंग मेथड यूज केली जाते. दिस बोथ स्टेटमेंट्स आर इम्पॉर्टंट फॉर डिस्टिंग्विश बिटवीन इवन द 4 मार्क्स क्वेश्चन्स, इवन द ॲग्री डिसॲग्री क्वेश्चन्समध्ये सुद्धा. दे नेक्स्ट आहे फॅक्टर्स विच आर वर्किंग इन अनऑर्गनाइज्ड मनी मार्केट. 2 टाइप्स ऑफ मनी मार्केट आहे, 2 क्लासिफिकेशन आहे मनी मार्केटचं. एक ऑर्गनाइज्ड आहे आणि सेकंड अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे. सो अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये मनी लेंडर्स आहेत, हुंडी आहे आणि चिट फंड आहे. बट कमर्शियल बँक ही ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये येते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ACD हे याचं करेक्ट आन्सर आहे. देन आहे ऑप्शनल फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट. इथे आपल्याला गव्हर्नमेंटचे ऑप्शनल फंक्शन्स विचारलेले आहेत, तर ओन्ली 2 फंक्शन्स आहेत. फर्स्ट आहे प्रोव्हिजन ऑफ एज्युकेशन हेल्थ सर्व्हिसेस. देन आहे प्रोव्हिजन ऑफ सोशल सिक्युरिटी मेजर. प्रोटेक्शन ऑफ फ्रॉम एक्सटर्नल अटॅक हे कंपल्सरी फंक्शन आपण म्हणू शकतो इथे. सो देन आहे प्रोव्हिजन एज्युकेशन हेल्थ सर्व्हिसेस आणि प्रोव्हिजन ऑफ सोशल सिक्युरिटी मेजर. सो ऑप्शन नंबर फर्स्ट B and C एक करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट आहे स्टेटमेंट्स दॅट हायलाईट the significance of index number. First statement आहे index number are useful for making future prediction. Right statement आहे. Then आहे index number helps in the measurement of inflation. Also right आहे. Index number helps to frame suitable policies. Also right आहे. So correct answer आहे A, B, C. Index number can be misused हे wrong आहे. तर A, B, C हे सेकंड ऑप्शन इथे करेक्ट आहे. देन आहे ब्लड बँक इज ॲन एक्झाम्पल ऑफ. टाईम युटिलिटीचं एक्झाम्पल आहे ओनली D हे याचं करेक्ट आन्सर आहे. बट यू शुड रिमेंबर अनदर वन इम्पॉर्टंट पॉईंट इज हिअर. लुक ॲट दीज ऑल आर द टाइप्स ऑफ युटिलिटी आहे. प्लेस युटिलिटी, नॉलेज युटिलिटी, सर्व्हिस युटिलिटी, टाईम युटिलिटी, फॉर्म युटिलिटी अँड पजेशन युटिलिटी. 6 टाईप्स आहेत युटिलिटीचे. तर इथे हे देखील लक्षात आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये की युटिलिटीवरती एक क्वेश्चन आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये पाहायला मिळतो, मॅक्रो इकॉनॉमिक्सवरती एक क्वेश्चन आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये पाहायला मिळतो. सो देन नेक्स्ट आहे हा देखील एक 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. फाइंड द ऑड वर्ड आउट हा क्वेश्चन आहे. देन आहे फर्स्ट आहे टाइप्स ऑफ डिमांड, डायरेक्ट डिमांड, इनडायरेक्ट डिमांड, कंपोसाईट डिमांड, मार्केट डिमांड. आता इथे हा क्वेश्चन अशासाठी पण लक्षात ठेवायचे की टाइप्स ऑफ डिमांड कुठले आहेत, तर हे डायरेक्ट डिमांड आहे, इनडायरेक्ट, कंपोसाईट डिमांड, जॉईंट डिमांड आहे, कॉम्पिटिटिव्ह डिमांड आहे. 5 टाइप्स आहेत. इथे ऑड वर्ड आहे मार्केट डिमांड. सो मार्केट डिमांड हे वेगळा शब्द आहे. देन आहे फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम.
फायनान्शियल इयर, मनी व्हॅल्यू, स्टॅटिक कन्सेप्ट अँड फ्लो कन्सेप्ट. मी एक प्रिवियस इयर क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की नॅशनल इन्कम इज डॅश डॅश कन्सेप्ट असा होता. इथे आपल्याला स्टॅटिक कन्सेप्ट हा ऑड वर्ड आहे, पण ऑलवेज रिमेंबर दिस थिंग इज नॅशनल इन्कम इज फ्लो कन्सेप्ट आहे. देन टाइप्स ऑफ बजेट, डेफिसिट बजेट, झिरो बजेट, बॅलन्सेड बजेट अँड सरप्लस बजेट. तर इथे डेफिसिट बजेट, बॅलन्स बजेट आणि सरप्लस बजेट हे ॲक्च्युअल टाईप्स ऑफ बजेट आहे, पण झिरो बजेट हे टाईप्समध्ये येत नाही, त्यामुळे ते ऑड वर्ड इथे काय आहे तर झिरो बजेट आहे. देन लिगल मोनोपॉली, पेटंट आहे, ओपिक आहे, कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, तर हे ऑड वर्ड आहे ओपिक. OPEC ऑड वर्ड आहे. फायनान्शियल असेट्स, बॉन्ड, लँड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अँड डेरिव्हेटिव्स, तो लँड हा ऑड वर्ड आहे. सो हा क्वेश्चन देखील इथे 5 मार्क्सचा आपला क्वेश्चन इथे कंप्लीट झाला, बी आहे तो. देन आहे गिव्ह इकॉनॉमिक टर्म, more quantity demanded due to change in favorable factor determine demand other than price. ही जी टर्म आहे ही इन्क्रीज इन डिमांडची टर्म आहे, कारण इथे फॅक्टर्समध्ये चेंज झाल्यामुळे डिमांड चेंज होते आहे, त्यामुळे इथे इन्क्रीज इन डिमांड आहे. इथे प्राईस काय आहे, कॉन्स्टंट आहे. देन आहे डिपॉझिट्स दॅट आर विथड्रॉएबल ऑन डिमांड. सो ऑब्वियस हे काय आहे तर डिमांड डिपॉझिट्सचं एक्झाम्पल आहे. डिमांड डिपॉझिट्स हे एक्झाम्पल आहे, त्यामुळे इथे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट आपण इथे बघूया चार्जिंग डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स फॉर द सेम प्रोडक्ट और सर्विसेस. डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स फॉर सेम प्राइज ऑफ सेम प्रोडक्ट और सर्विसेस हे प्राइस डिस्क्रिमिनेशनचं एक्झाम्पल आहे. हे प्राइस डिस्क्रिमिनेशन या ठिकाणी ही टर्म आपल्याला सांगितली जाते. देन नेट ॲडिशन मेड टू टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ आउटपुट, मार्जिनल कॉस्ट आहे. वन मोर युनिट जेव्हा विचारलं जातं मग ही कॉस्टच्या संदर्भातली आहे. रेव्हेन्यू असेल तर तिथे मार्जिनल रेव्हेन्यू येईल आणि कॉस्ट असेल तर मार्जिनल कॉस्ट. देन आहे डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस, क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू चेंज इन इन्कम ओनली. समटाईम्स इथे काही असू शकेल की प्राईज ऑफ सबस्टिट्यूट अँड कम्प्लिमेंटरी असेल, ओनली गुड्स ओनली असेल, देन प्राईज ओनली असेल, तर इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इथे येईल. तर हा आपला एक 5 मार्क्सचा क्वेश्चन इथे कंप्लीट झालेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स जे आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं डिस्कशन करणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.